पहिल्या युनिटमध्ये सिलेबसमध्ये जेवढं काही मटेरियल सांगितलेलं आहे तेवढं सगळं मटेरियल ह्या आणि याच्या आधीच्या याच्यामध्ये आलेलं आहे. ओके, तर काय काय आहे सिलेबसमध्ये ते दाखवतो तुम्हाला मी परत एकदा. हे पहा, हे बघा, फर्टिलायझेशन एक्सटर्नल आणि इंटरनल, हे ब्लॉक्स टू पॉलिस्पर्मी आपण घेतलं. ब्लॉक्स टू पॉलिस्पर्मी, अर्ली डेव्हलपमेंट ऑफ फ्रॉग आणि ह्युमन बिईंग, मग त्याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ मॅच्युअर एग, त्याच्या मेम्ब्रेनचे आपण मागच्या याच्यामध्ये पण पाहिलं मेम्ब्रेन्स कोणते कोणते असतात ते एगमध्ये. नंतर पॅटर्न्स ऑफ क्लिव्हेज, हेट मॅप, नंतर फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला, गॅस्ट्रुला कसं बनतो ते, आणि मॉर्फोजेनिक मुवमेंट्स त्याच्या, आर्केंटेरॉन तयार झाल्यानंतर त्याच्या मॉर्फोजेनिक मुवमेंट्स काय काय होतात ते, आणि फेट ऑफ जर्म लेयर्स, न्यूरुलेशन इन फ्रॉग एम्ब्रियो, हे सगळं अजून आपल्याला ह्या स्लाइडमध्ये फिगर्स जास्त आहेत, फिगर्सच्या याच्याने ते पाहायचं आहे. ओके, सो पटपट स्टार्ट करू, फार मोठा मोठा व्हिडिओ होऊन जातो. तर आपण ते आता पाहू. तर बघा, आता तुम्हाला मी दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा कॉपीराइट आहे याच्यासाठी. हे जे आपण प्रेझेंटेशन घेतलेलं आहे, हे प्रेझेंटेशन एरिन बार्ली आणि कॅथलीन फिट्सपॅट्रिक या दोघांनी तयार केलेलं आहे. ओके, आपला पूर्ण टॉपिक त्याच्यामध्ये आहे, त्याच्याच्या संबंधित सगळं मटेरियल आहे. म्हणून मी ही स्लाइड जी आहे, हा जो पीपीटी आहे, हा पीपीटी मी नेटवरून डाउनलोड केलेला आहे. आपण फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी वापरतोय, त्यामुळे आपण ते वापरू शकतो. हे जे दोघं आहेत, एरिन आणि कॅथलीन, यांनी हे कॅम्पबेल बायोलॉजी या पुस्तकासाठी 9वी एडिशन याच्यासाठी यांनी हे बनवलेलं आहे. हे पुस्तकाचे सगळे लेखक आहेत. ओके, त्यामधलं हे चॅप्टर 47 आहे त्या पुस्तकातलं. ओके, तर आपल्या सिलेबसमधला सगळा टॉपिक याच्यामध्ये आलेला आहे, म्हणून मी हे पीपीटी तुम्हाला शिकवायला घेतलं. तर आपण कॉपीराइट ॲक्टमध्ये हे बॅन पण असू शकतं, पण इंटरनेटवर ते अवेलेबल आहे म्हणून आपण ते वापरतोय. आणि आपण वापरण्यापूर्वी त्यांच्या नावांचं हा उच्चार जो आहे तो केलेला आहे. यांनी हे बनवलेलं आहे, एरिन बार्ली आणि कॅथलीन फिट्सपॅट्रिकने. ओके, पुस्तकामध्ये त्यांनी हा टॉपिक जो आहे तो दिलेला आहे. सो ह्या पूर्ण 161 स्लाइड्स आहेत. 161 स्लाइड्समध्ये तुम्हाला ॲनिमल डेव्हलपमेंट जी आहे ती पाहायला मिळणार आहे. ज्या ज्या फिगर्स आहेत त्या फिगर्समध्ये, त्या फिगर्सच्या खाली ती फिगर कोणी कुठल्या पुस्तकामध्ये वगैरे टाकलेली आहे हे आपण सगळं तिथे त्यांनी कॅथलीनने आणि एरिनने लिहिलेलं असेलच, लिहिलेलं आहेच. तर आपण आता हे शिकायला सुरुवात करू, ॲनिमल डेव्हलपमेंट. ठीक आहे, सो डेव्हलपमेंटल बायोलॉजी ही गर्भाची वाढ कशी होते ते सगळं याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉडी बिल्डिंग प्लॅनचा ओव्हरव्ह्यू काय असतो, तर ह्युमन एम्ब्रियो जो आहे हा साधारणपणे 7 वीक कन्सेप्शन झाल्यानंतर, कन्सेप्शन म्हणजे काय, गर्भधारणा. ओके, गर्भधारणा केव्हा होते, फर्टिलायझेशन झाल्यानंतर होते. तर कन्सेप्शन नंतर 7 वीक झाल्यावर डेव्हलपमेंट आपल्याला व्यवस्थित दिसायला लागते. म्हणजे वेगवेगळे डिस्टिंक्टिव्ह कॅरेक्टर्स जे फीचर्स जे आहेत ते दिसायला लागतात. ओके, तर 7 वीक नंतर म्हणजे 4 वीकचा समजा आपण 1 महिना जर धरला तर 4 आणि 4 8, साधारणपणे दुसऱ्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला पूर्ण त्याचे बॉडीचे कॅरेक्टर्स जे आहेत त्याचं मूळ दिसायला लागतं. ओके, याच्यामध्ये
तर हे बघा, हा एम्ब्रिओ दाखवलेला आहे, पूर्ण हा गर्भ आहे, ठीक आहे. 1 mm चा गर्भ आहे हा, फक्त 1 मिलीमीटर साईजचा. तर फोटोग्राफी केलेली आहे. डेव्हलपमेंट बऱ्याचशा पॉईंटमध्ये होते ॲनिमलमध्ये, लाईफ सायकलच्या बऱ्याचशा स्टेजेसमध्ये डेव्हलपमेंट जी ती होते. याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस असतं, गॅमिट प्रोडक्शन असतं, नंतर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट असते, म्हणजे गर्भाची वाढ असते. मेटामॉर्फोसिस म्हणजे पूर्ण बॉडीची डेव्हलपमेंट आहे, आणि गॅमिट प्रोडक्शन म्हणजे मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट म्हणजे स्पर्म आणि ओव्हा कसा डेव्हलप होतो, तर ती पण डेव्हलपमेंटचा एक भाग आहे. आलं लक्षात? सो आता बघा, या फिगरमध्ये फ्रॉगची डेव्हलपमेंट दाखवली आहे. आता 2 ठिकाणी डेव्हलपमेंट होते फ्रॉगची. एक म्हणजे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट आहे, आणि दुसरी नेचरमध्ये आउटसाइड द बॉडी, एगच्या आतमध्ये डेव्हलपमेंट आहे एक, आणि एगच्या बाहेर डेव्हलपमेंट आहे दुसरी. नेचरमध्ये म्हणजे पाण्यामध्ये डेव्हलपमेंट आहे. आता बघा, हा झाला एग, ओके, आणि हा झाला स्पर्म. यांचं फर्टिलायझेशन झालं म्हणजे यांचं युनियन झालं की फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन झाल्याबरोबर झायगोट तयार होतं. झायगोट तयार झालं ही एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट आहे, म्हणजे अंड्याच्या आतमध्ये डेव्हलपमेंट होते ही. हे फर्टिलायझेशन इथे दाखवलं आहे. झायगोट तयार झाला. मग आता इथे क्लिव्हेजचा स्टेज आहे. तर क्लिव्हेज म्हणजे काय, तर एका अंड्याची 2, 3, 4, 8 आणि पूर्णपणे सेल्स बनतात. तर ह्या 2 सेल बनल्या, एका अंड्याच्या 2 झाल्या सेल्स, मग 2च्या 8 झाल्या, 4 झाल्या, 4 नंतर 8 झाल्या. तर हा क्लिव्हेजचा पार्ट आहे. नंतर हा ब्लास्टुला तयार झालेला आहे. ब्लास्टुला म्हणजे पूर्ण सेलचा एक भरीव गोळा. पहिल्यांदा भरीव असतो, नंतर पोकळ होतो, ओके. तर तो ब्लास्टुला हा तयार झाला आहे. नंतर गॅस्ट्रुला तयार झाला आहे, त्याच्यामध्ये हा आर्केंटेरॉन दिसतोय, असा गॅप आहे मध्ये, ओके. तर हा एक गोळा आहे. नंतर ऑर्गॅनोजेनेसिस होतं. ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे काय, तर त्या गर्भाला अवयव फुटायला लागतात, त्याला म्हणतात ऑर्गॅनोजेनेसिस. ऑर्गन तयार होण्याच्या प्रोसेसला ऑर्गॅनोजेनेसिस म्हणतात. म्हणजे टेलबड एम्ब्रिओचा तयार होतो, ओके. नंतर लार्व्हल स्टेजेस तयार होतात त्याच्या, या लार्व्हल स्टेजेस आहेत, ओके. मग याचं मेटामॉर्फोसिस होतं. या लार्व्हीपासून बऱ्याचशा स्ट्रक्चरमध्ये बदल 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 होत जातो, आणि मग शेवटी अडल्ट फ्रॉग तयार होतो. अडल्ट म्हणजे प्रौढ बेडूक तयार होतो केव्हा, शेवटी, सगळ्यात शेवटी. सो मग त्याच्यापासून स्पर्म आणि एग बाहेर पडतात, मग परत फर्टिलायझेशन होतं. असं हे लाईफ सायकलची स्टेज जी आहे ती ही झाली. नाव बॉडीचे वेगवेगळे प्लान ॲनिमल्समध्ये असतात, पण त्यांचं बेसिक मेकॅनिझम जे आहे ते एकच आहे. डेव्हलपमेंटचं बेसिक मेकॅनिझम जे आहे ते एकच आहे, आणि त्यांच्यामध्ये कॉमन सेट आहे. रेग्युलेटरी जीनचा कॉमन सेट आहे. ती रेग्युलेशन जे आहे, त्या रेग्युलेशनचा जो प्लान आहे, तो प्लान सगळ्यांमध्ये क्लिव्हेज होते, सगळ्यांमध्ये ऑर्गॅनोजेनेसिस होतं, सगळ्यांमध्ये अवयव तयार होतात. फक्त प्रत्येकाचा शेप वेगळा वेगळा एवढाच फरक आहे. बाकी सगळ्यांमध्ये ते अवयव पण तेच आहेत. लिव्हर असतात, इंटेस्टाईन असते, इसोफेगस असते, माउथ असतं. ते माउथ फक्त वेगळ्या वेगळ्या आकाराचं असतं, एवढाच फरक पडतो. बाकी सगळ्यांमध्ये माउथ असतं, सगळ्यांमध्ये ॲनस असतं, सगळ्यांमध्ये स्टमक असतं, सगळ्यांमध्ये इंटेस्टाईन असतं, सगळ्यांमध्ये लिव्हर असतं, सगळे ऑर्गन्स पण सेम असतात. फक्त स्ट्रक्चरमध्ये त्या ऑर्गनचे फंक्शन पण सेम असतात, फक्त स्ट्रक्चरमध्ये फरक पडतो. तर कॉमन सेट ऑफ रेग्युलेटरी जीन त्यांच्यामध्ये ॲनिमलमध्ये असतो. बायोलॉजिस्टने काय केलेलं आहे, मॉडेल ऑर्गॅनिझम्स घेतलेले आहेत. मग त्यामुळे मॉडेल ऑर्गॅनिझम म्हणजे त्याच्यावरून आपल्याला दुसऱ्या ॲनिमलच्या डेव्हलपमेंटची कल्पना येऊ शकते. डेव्हलपमेंट स्टडी करण्यासाठी आपल्याला त्या एका ॲनिमलवरून दुसऱ्या ॲनिमलची पण डेव्हलपमेंट कशी होते असं आपल्याला समजू शकतं. तर तो ॲनिमल आपण एखाद्या ग्रुपचा एखादा ॲनिमल घेतो. वर्टेब्रेटचा स्टडी करण्यासाठी आपण फ्रॉग घेतो, किंवा स्कॉलिडॉन घेतो. मॉलुस्काचा स्टडी करण्यासाठी आपण पायला घेतो, किंवा व्हर्टेब्रेटचा रेप्टाईल्सचा स्टडी करण्यासाठी आपण कॅलॉटिस घेतो, म्हणजे गार्डन लिझार्ड. तर प्रत्येक फायलममधले आपण वेगवेगळे ऑर्गन असे मॉडेल ऑर्गॅनिझम्स घेतो, आणि त्यांची डेव्हलपमेंट जी आहे ती आपण पाहतो. त्यामुळे आपल्याला स्टडी करण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये सोयीस्कर हे होतं. तर फर्टिलायझेशन आणि क्लिव्हेज याच्यामुळे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट चालू होते. अंडाला जर फर्टिलायझेशन नाही झालं तर त्याच्यामध्ये एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होणारच नाही, ओके. तर फर्टिलायझेशन होतं, मग त्याच्यामध्ये एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट चालू होतं. तर फर्टिलायझेशन काय, तर फर्टिलायझेशन म्हणजे
स्पर्मचा एक एन आणि एगचा एक एन यांच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होण्याच्या प्रोसेसला फर्टिलायझेशन असं म्हणतात. ही फर्टिलायझेशनची दुसरी व्याख्या आहे. हॅप्लॉइड एग पासून आणि हॅप्लॉइड स्पर्म पासून डिप्लॉइड एग तयार होणे, झायगोट तयार होणे, या प्रोसेसला फर्टिलायझेशन म्हणतात. ही झुलॉजीची व्याख्या आहे. ओके. एक एन स्पर्मचा आणि एक एन म्हणजे निम्मे सेट ऑफ क्रोमोसोम असतो. त्याच्यामध्ये क्रोमोसोमचा निम्मे सेट असतो. तर तो निम्मे सेट जो आहे क्रोमोसोमचा त्याच्यापासून 2n असा तो अंड तयार होणे, झायगोट तयार होणे, त्याला म्हणतात झायगोट. ओके. तर ह्या प्रोसेसला म्हणतात फर्टिलायझेशन. आपण कॉमन व्याख्या काय करतो? युनियन ऑफ मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट इज फर्टिलायझेशन. युनियन म्हणजे काय? तर ते स्पर्म आणि एग यांचं युनियन होतं, म्हणजे यांचं मिक्सिंग होतं आणि मग दोघांचे एन मिळून 2nचा तो अंड तयार होतो नवीन, त्याला झायगोट म्हणता. मग तर त्याच्यामध्ये मग डेव्हलपमेंट सुरू होते. ओके. सो फर्टिलायझेशनमध्ये मॉलिक्युल्स असतात आणि एगच्या सरफेसवरती इव्हेंट्स दिसतात. त्याचा क्रुशियल रोल असतो फर्टिलायझेशनच्या प्रत्येक स्टेपमध्ये. स्पर्म पेनिट्रेट करतो पहिल्यांदा प्रोटेक्टिव्ह लेअरच्या मध्ये. एगच्या आजूबाजूला जी प्रोटेक्टिव्ह लेअर असते ती लेअर फोडून तो स्पर्म आतमध्ये पेनिट्रेट करतो, म्हणजे आतमध्ये घुसतो. रिसेप्टर्स असतात एग सरफेसवरती, ते त्या मॉलिक्युल्सला बाइंड करतात आणि स्पर्म सरफेसवरती ते आपण पाहू शकतो. नंतर चेंजेस दिसतात आपल्याला एग सरफेसवरती. पॉलिस्पर्मी प्रिव्हेंट करण्यासाठी त्या एगच्या वरती मग एक कव्हर येऊन जातो आणि त्या कव्हरच्या आतमध्ये मग नवीन स्पर्म आतमध्ये घुसू शकत नाही एगमध्ये. तर हे ब्लॉक्स पॉलिस्पर्मी, हा जो आपला व्हायटलोजेनेसिसच्या पुढचा का आधीचा जो टॉपिक आहे सिलेबसमध्ये, तर ते ब्लॉक्स पॉलिस्पर्मी हे ये. ओके. एग सरफेसवरती चेंजेस होतात आणि पॉलिस्पर्मी म्हणजे दुसरा स्पर्म त्याच्यामध्ये घुसू शकत नाही एगमध्ये. एकदा एक स्पर्म घुसला की त्या एगच्या अवतीभोवती एक मेम्ब्रेन तयार होऊन जातं आणि ते मेम्ब्रेन तयार झालं की मग पुढचा दुसरा स्पर्म त्याच्यामध्ये घुसू शकत नाही. मल्टिपल स्पर्म न्यूक्लियाचं एगशी युनियन होत नाही. सो ॲक्रोसोमल रिॲक्शन. आता स्पर्मच्या सगळ्यात टोकावरती, सगळ्यात पुढच्या टोकावरती जो भाग असतो त्या भागाला नाव दिलेलं आहे ॲक्रोसोम. ॲक्रोसोममध्ये काही स्पेशल केमिकल असतं आणि ते केमिकल त्या एगच्या बाहेरच्या सरफेसशी रिॲक्शन करतं आणि ती रिॲक्शन म्हणजे ॲक्रोसोमल रिॲक्शन आपण असं म्हणतो. ज्यावेळेस स्पर्म अंड्याला त्या ॲक्रोसोमच्या बाजूने चिकटतो तर ते ॲक्रोसोम जे स्पर्मच्या टीपवरती जे ॲक्रोसोम असतं ते काय करतं? हायड्रोलायटिक एन्झाईम सोडतो. त्यामुळे त्या एग भोवती जे प्रोटेक्टिव्ह कव्हर असतं, शेल जी असते एगची, ती शेल जी आहे ती डायजेस्ट होऊन जाते आणि मग तिथून तो स्पर्म जो आहे आतमध्ये घुसतो. सो इथे दाखवलं आहे बघा, हा स्पर्म आहे ना, स्पर्म हेड आहे आणि इथे बेसल बॉडी आहे, सेंट्रिओल त्याला आपण म्हणतो. इथे हा ॲक्रोसोम आहे बघा, हा जेली कोट आहे. स्पर्म बाइंडिंग हे रिसेप्टार्स आहेत हे बघा. ओके. इथे स्पर्म चिकटतो. मग व्हायटेलाइन लेअर आहे ही, एग प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हा. ओके. तर हा स्पर्म मग ॲक्रोसोम इथे चिकटला की जेली कोट पहिल्यांदा डायजेस्ट होतो आणि मग तो या रिसेप्टरवरती चिकटतो. ते पुढच्या याच्यामध्ये पाहू आपण. हे बघा, तर ॲक्रोसोममधलं जे मटेरियल आहे ते बाहेर गेलं सगळं, पूर्ण या जेली लेअरवरती गेलं. मग ती जेली लेअर जी आहे ती डायजेस्ट झाली है ना. हायड्रोलायटिक एन्झाईम्स जे ते रिलीज झाले त्या ॲक्रोसोममधून आणि व्हायटेलाइन लेअर बाकीचं सगळं जसं तसं आहे. एक प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ॲक्रोसोम इथे दिसतोय, जेलीकोट दिसतोय. आता पुढची स्टेज पाहू आपण. हे जे हायड्रोलायटिक एन्झाईम्स आले होते त्यांनी इथे पॅसेज बनवून टाकला. ओके. ही ॲक्रोसोमची प्रोसेस इथे तयार झाली. ॲक्टिन फिलामेंट्स असतात त्याच्या आतमध्ये. ओके. आणि ह्या ॲक्रोसोमल प्रोसेस ज्या आहेत त्या इथे हा स्पर्मचा न्यूक्लियस आहे. तर ही पहिली स्टेज होती, ही दुसरी स्टेज, ही तिसरी स्टेज. नाव पुढे हा स्पर्म बघा पूर्ण आतमध्ये घुसला है ना. हा न्यूक्लियस जो आहे तो न्यूक्लियस हा एगच्या आतमध्ये यायला लागला. हे सगळं प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे ते फ्यूज होऊन गेलं इथलं.
आणि हायड्रोलायटिक एन्झाईम्सने ते सगळं फ्यूज करून टाकलं आणि न्यूक्लियस जो आहे तो आतमध्ये आला. त्याच्या पुढची स्टेज काय, हा पूर्ण न्यूक्लियस आतमध्ये गेला, हा फर्टिलायझेशन एनव्हलप तयार झाला. मग पुढे ओके, हे पेरीव्हायटेलाइन मेम्ब्रेन आहे. ओके, हे कॉर्टिकल ग्रॅन्युल्स आहेत सगळे. सो एग आतमध्ये घुसला म्हणजे न्यूक्लियस एगमध्ये गेला. कोणाचा न्यूक्लियस, स्पर्मचा न्यूक्लियस एगमध्ये गेला. तर गॅमिटचा कॉन्टॅक्ट होतो आणि फ्युजन होतं, डिपोलराइज होतं एगचं सेल मेम्ब्रेनचं, आणि त्याच्यावरती फास्ट ब्लॉक पॉलिस्पर्मी ती ब्लॉक करते. सेल मेम्ब्रेनचं त्याच्यावरती सेटअप तयार झाला, त्यामुळे दुसरा एग, सांगितलं मी 2-3 वेळा, दुसरा स्पर्म त्या एगमध्ये जाऊ शकत नाही. नाव कॉर्टिकल रिॲक्शन, एग आणि स्पर्म यांचं फ्युजन झालं की कॉर्टिकल रिॲक्शन चालू होते. सेकंदामध्ये स्पर्म एगला बाइंड झाल्याबरोबर व्हेसिकल्स जे आहेत एग प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या खाली असतात ते त्याचं कंटेंट ते रिलीज करतात आणि त्यामुळे फर्टिलायझेशन एनव्हलप तयार होतो. हा जो फर्टिलायझेशन एनव्हलप आहे तो स्लो ब्लॉक टू पॉलिस्पर्मी. पॉलिस्पर्मी एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतोय बघा. हा जो फर्टिलायझेशन एनव्हलप तयार होतो कशामुळे तयार होतो, तर ह्या व्हेसिकलमधून, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या खाली ज्या व्हेसिकल्स असतात अंड्यामध्ये, त्या व्हेसिकलमधून कंटेंट जे आहे ते रिलीज होतं. ओके, आणि ते कंटेंट रिलीज झाल्यामुळे फर्टिलायझेशन एनव्हलप तयार होतो. फर्टिलायझेशन एनव्हलप तयार झाला की दुसरा स्पर्म त्या अंड्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. ही जी कॉर्टिकल रिॲक्शन आहे याच्यामध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन नव्हतं, कॅल्शियम 2+ आयनचा हाय कॉन्सन्ट्रेशन तयार होतं एगमध्ये. ओके, याची रिॲक्शन जी आहे ती ट्रिगर होते Ca2+ चेंजमध्ये. कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते चालू राहतं. Ca2+ कॉन्सन्ट्रेशन जे त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं त्या रिॲक्शनमुळे, कॉर्टिकल रिॲक्शनमुळे. मग Ca2+ आयन जे ते स्प्रेड होतात, पूर्ण एग जे ते कोरिलेट करतं आणि फर्टिलायझेशन एनव्हलप तिथे दिसायला लागतं पूर्ण. याचं कॉपीराईट 2011 मध्ये पियर्सन एज्युकेशन इनकॉर्पोरेशनने घेतलेलं आहे, तुम्ही बघा. ओके, आपण एज्युकेशनल पर्पजसाठी ते वापरतो आहे 2011 मध्ये. ठीक आहे. सो एक्सपेरिमेंट आता पाहू आपण. 10 सेकंद फर्टिलायझेशन झाल्यानंतर 10 सेकंदांनी तो एग असा दिसतो. ओके, हा 25 सेकंदांनी असा दिसतो. 35 सेकंदांनी, फर्टिलायझेशन झाल्यानंतर 35 सेकंदांनी असा दिसतो. 1 मिनिटांनी असा दिसतो. ओके, आता हे सेकंदात दाखवलंय बघा. फर्टिलायझेशन झाल्याच्या 1 सेकंद आधी असा दिसतो. फर्टिलायझेशन नंतर 10 सेकंदांनी असा दिसतो. 20 सेकंदांनी असा दिसतो. 30 सेकंदांनी असा दिसतो. 500 मायक्रोमीटर साईज आहे ही, म्हणजे 1 मायक्रोमीटर आहे हा एक. ओके, हा स्पर्म आहे, हा एग आहे. स्पर्म न्यूक्लियस एंट्रीचा पॉइंट आहे. Ca2+ आयनची वेव्ह आहे ही. हा फर्टिलायझेशन एनव्हलप तयार झालेला आहे. सो असं याच्यामध्ये दिसतं. नाव ही तीच आहे का? मोठी दाखवली आहे. 10 सेकंद आफ्टर फर्टिलायझेशन, 25 सेकंद आफ्टर फर्टिलायझेशन, 35, 1 मिनिट, 1 सेकंद बिफोर फर्टिलायझेशन. हे सुद्धा पियर्सन एज्युकेशन इनकॉर्पोरेशन 2011 मध्ये कॉपीराईट आहे. ओके, आपण फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी तुम्हाला हा दाखवतोय. सो 10 सेकंद आफ्टर फर्टिलायझेशन, 20 सेकंद आफ्टर फर्टिलायझेशन आणि 30 सेकंद आफ्टर फर्टिलायझेशन. ओके,
एक कॉन्क्लुजनची फिगर आपण तिथे खाली पाहिली ती सेम आहे. Ca2+ आयनची वेव्ह दिसते आणि फर्टिलायझेशन एनव्हलप तयार झालेला आहे इथे. ओके, 10 सेकंद आफ्टर फर्टिलायझेशन, 20-25 सेकंद आफ्टर, 35, 1 मिनिट बिफोर फर्टिलायझेशन. असं दिसतंय. स्ट्रक्चर कसं दिसतंय ते स्वतः तुम्ही एक्सप्लेन करू शकता. फर्टिलायझेशनच्या 1 सेकंद आधी हे असं दिसतंय एगचं स्ट्रक्चर. नाव एग ॲक्टिवेशन. Ca2+ आयन वाढले की सिस्टोसोल इन्क्रीज होतं, सेल्युलर रेस्पिरेशन इन्क्रीज व्हायला सुरुवात होतं आणि प्रोटीन सिंथेसिस चालू होतं. एग सेलकडून प्रोटीन सिंथेसिस सुरू होऊन जातं. रॅपिड चेंजेस होतात मेटाबॉलिझमचे आणि एग ॲक्टिवेट होऊन जातो. प्रोटीन्स आणि mRNA जे ते ॲक्टिवेशनसाठी गरज असते. प्रोटीनची आणि mRNAची ॲक्टिवेशनसाठी गरज असते. ते एगमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतात. स्पर्म न्यूक्लियस जो आहे तो मर्ज होतो एग न्यूक्लियसशी आणि सेलची डिव्हिजन चालू होऊन जाते. मॅमल्समध्ये फर्टिलायझेशन कसं होतं? मॅमल्स आणि दुसऱ्या टेरेस्ट्रियल ॲनिमल्समध्ये फर्टिलायझेशन इंटरनल असतं. आपण हे आधीच अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये सिक्रिशन्स जे मॅमेलियन फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये, त्यामुळे स्पर्मची मोटॅलिटी आणि स्ट्रक्चर हे चेंज होतं. याला कॅपॅसिटेशन असं म्हणतात. स्पर्मचं हे कॅपॅसिटेशन होणं आवश्यक असतं. जोपर्यंत तो स्पर्म अंड्याला फर्टिलाइज करू शकत नाही कॅपॅसिटेशन झाल्याशिवाय. कॅपॅसिटेशन मस्ट ऑकर स्पर्म फर्टिलाइज करण्याच्या आधी. ओके, नाव स्पर्म हा आउटर लेअरमधून सेलच्या ट्रॅव्हल करत जातो आणि झोना पेल्युसिडाला जाऊन पोहोचतो. तिथे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स असतं एगचं. ओके, ज्यावेळेस स्पर्म रिसेप्टरला बाइंड होतो, झोना पेल्युसिडावरती जे रिसेप्टर असतात ब्ल्यू कलरचे असे यू आणि खाली दांडा असं तिथे ते रिसेप्टर्स दाखवले होते बघा फिगरमध्ये. तर तिथे तो बाइंड होतो झोना पेल्युसिडाच्या रिसेप्टर्सवरती. तर तिथून स्लो ब्लॉक तयार होतो, पॉलिस्पर्मी ब्लॉक करतो तो. ओके, फास्ट ब्लॉक जे पॉलिस्पर्मीचं ते पण आयडेंटिफाय केलं जातं मॅमल्समध्ये, म्हणजे सस्तन प्राण्यांमध्ये ते दिसतं. फास्ट ब्लॉक टू पॉलिस्पर्मी. नाव हे बघा, झोना पेल्युसिडा इथे दाखवला आहे, या फिगरमध्ये पण इथे दाखवलं आहे. हा झोना पेल्युसिडा है ना. हा झोना पेल्युसिडा आहे, ही फॉलिकल सेल आहे. हा एग आतमध्ये आला आहे, स्पर्म न्यूक्लियस. हे कॉर्टिकल ग्रॅन्युल्स आहे, हे इथे रिलीज होत आहे बघा. आणि ते रिलीज झाल्यामुळे मग इथे ती पॉलिस्पर्मी ब्लॉक करण्यासाठी एन्व्हलप तयार होतो, फर्टिलायझेशन एन्व्हलप. फर्स्ट सेल डिव्हिजन जी आहे ती 12 ते 36 तासामध्ये होते स्पर्म बाइंडिंग झाल्यानंतर. डिप्लॉइड न्यूक्लियस जो आहे तो फर्स्ट डिव्हिजन नंतर तयार होतो. नंतर क्लिव्हेज. आता ओके, हा पण एक मेन पार्ट आहे. फर्टिलायझेशन झाल्याबरोबर मग पुढे क्लिव्हेज होते. रॅपिड सेल डिव्हिजन आहे ही, त्याच्यामध्ये ग्रोथ नसते, फक्त सेल डिव्हिजन होते. क्लिव्हेज जी आहे ती सायटोप्लाझममध्ये पार्टिशन तयार करते. एक मोठी एक सेल असते, त्याच्यामध्ये स्मॉलर अनेक सेल तयार होतात. त्या स्मॉलर अनेक सेलला ब्लास्टोमियर्स असं म्हणतात. हा जो ब्लास्टुला आहे तो बॉल आहे सेलचा, त्याच्यामध्ये फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी असते, ब्लास्टोसील त्याला म्हणतात. नाव फर्टिलाइज्ड एग हा एक आहे, हा 4 स्टेजेस. याच्यामध्ये पार्टिशन झालं आणि 4 सेल तयार झाले. या प्रोसेसला म्हणतात क्लिव्हेज. हा अर्ली ब्लास्टुला आहे आणि हा लेटर ब्लास्टुला आहे. 50 मायक्रोमीटरची साईज आहे. हे सगळं पियर्सन एज्युकेशन इनकॉर्पोरेशनने तयार केलेलं आहे. कॉपीराईट 2011चं कॉपीराईट.
आपण एज्युकेशनल पर्पजसाठी वापरतोय आणि आपण वापरताना त्यांचं नाव मेन्शन करतोय, त्यामुळे आपण ते वापरू शकतो. ओके, हा फर्टिलाइज्ड एग बघा कसा दिसतोय. 4 सेल स्टेज दिसते. अर्ली ब्लास्टुला, लेटर ब्लास्टुला. तर क्लिवेजचे पॅटर्न्स कसे असतात, फ्रॉगमध्ये जर आपण बघितलं, दुसऱ्या ॲनिमल्समध्ये पण असतं, तर एगमध्ये जो योक असतो त्या योकचं डिस्ट्रीब्युशन होतं. योक म्हणजे काय, साठवून ठेवलेले पोषण आहारचे पदार्थ. मराठीत जितकं न्यूट्रिएंट्स म्हणजे काय, पोषक पदार्थ. योक म्हणजे साठवून ठेवलेले पोषक पदार्थ असतात त्या अंड्यामध्ये, आणि तो त्याच्यामध्ये एक की फॅक्टर असतो. पॅटर्न ऑफ क्लिवेज त्याच्यामध्ये तयार होतो. म्हणजे व्हेजिटल पोलमध्ये जास्त योक असतो, ॲनिमल पोलला योक कमी असतो. अंड जे असतं त्या अंड्याच्या एका साईडला व्हेजिटल पोल म्हणतात, दुसऱ्या साईडला ॲनिमल पोल म्हणतात. ओके, तर एवढं तुम्ही लक्षात ठेवा आत्ता. तर त्याच्यामध्ये जो व्हेजिटल पोल असतो त्याच्यामध्ये योक जास्त असतो आणि ॲनिमल पोलमध्ये योक कमी असतो. योक डिस्ट्रीब्युशन जे त्यामुळे ॲनिमल हा व्हेजिटल हेमिस्फिअरकडे ॲपिअरन्स जास्त दाखवतो. पहिल्या 2 ज्या क्लिव्हेज आहे तिथे फरोज तयार होतात फ्रॉगमध्ये, आणि तिथे 4 इक्वल साइज्ड ब्लास्टोमियर्स तयार होतात. तिसरी जी क्लिव्हेज आहे ती असिमेट्रिक असते आणि त्याच्यामध्ये अनइक्वली साइज्ड ब्लास्टोमियर्स असतात. आता क्लिव्हेजचे 2 प्रकार आहे, होलोब्लास्टिक क्लिव्हेज आणि मेरोब्लास्टिक क्लिव्हेज. तर होलोब्लास्टिक क्लिव्हेज ही काय करते, डिव्हिजन जी आहे एगची ती पूर्ण असते त्याची होलोब्लास्टिक क्लिव्हेजमध्ये. ओके, मॉडरेट अमाऊंट त्याच्यामध्ये योग कमी असतो किंवा थोडासा असतो. सी आर्चिनमध्ये हे दिसतं. कंप्लीट डिव्हिजन होते, म्हणजे ह्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत डिव्हिजन क्लिव्हेजची पूर्ण होते, त्याला म्हणतात होलोब्लास्टिक क्लिव्हेज. आणि मेरोब्लास्टिक क्लिव्हेज कशी आहे, तर ही इनकम्प्लीट आहे, म्हणजे वरच्या टोकापासून अर्ध्यामध्येच फक्त तुकडा होतो. ओके, तर ज्याच्यामध्ये योग खूप जास्त असतो अशा अंड्यांमध्ये, रेप्टाईल्स आणि बर्ड्सच्या अंड्यांमध्ये मेरोब्लास्टिक क्लिव्हेज दिसते आपल्याला. सो आता इथे बघा, हा झायगोट आहे, हे 2 सेल तयार झाला आहे, हा ग्रे क्रिसेंट तयार झाला आहे, 2 सेल स्टेज आहे. ओके, 4 सेल स्टेज आहे, तयार होते म्हणजे 4 सेल. इथपर्यंत आली आहे क्लिव्हेज, असं इथपर्यंत येईल. मग हा 8 सेल तयार झाले. मग ब्लास्टुला तयार झाला. हा क्रॉस सेक्शन घेतला आहे अंड्याचा. हा ब्लास्टोसील आहे मध्ये. हा ॲनिमल पोल आहे वरचा, 0.25 mm साईजचं आहे फक्त. 8 सेल स्टेज आहे. ॲनिमल पोलच्या बाजूने पाहिलेला व्ह्यू ॲनिमल पोलच्या बाजूने घेतलेला आहे. आणि हा ब्लास्टुला साधारणपणे 128 सेल्स आहेत त्याच्यामध्ये. एकापासून या 2 झालेल्या आहे आणि 2पासून या 128 झाल्या आहेत शेवटी. ओके, नाव हा जायगोट, हा ग्रे क्रिसेंट, 2 सेल स्टेज तयार झाली. एकापासून 2, 2च्या 4, 4च्या 8. हा व्हेजिटल पोल आहे आणि हा ॲनिमल पोल आहे. 8 सेल स्टेज ब्लास्टोसील क्रॉस सेक्शनमध्ये दाखवलं. जे एका स्लाइडमध्ये सगळ्या फिगर दाखवल्या होत्या, आता प्रत्येक स्लाइडवरती एक फिगर दाखवली, थोडी मोठी दिसेल बुवा असं म्हणून. ओके, ॲनिमल पोल दिसतोय बघा टॉप व्ह्यूमध्ये. हा 8 सेल स्टेज आहे. ब्लास्टोसील 128 सेल आहे याच्यामध्ये. क्लिव्हेजचं रेग्युलेशन कसं होतं, तर ॲनिमलचे जे एम्ब्रिओ असतात त्याच्यामध्ये कंप्लीट क्लिव्हेज होते. तर मटेरियलचा रेशो असतो त्याच्यामध्ये, न्यूक्लियस त्याच्याशी रिलेटिव्हमध्ये दिसतो सायटोप्लाझममध्ये, आणि तो न्यूक्लियस सफिशियंटली लार्ज असतो. ओके, मोठा असतो. म्हणजे आता मॉर्फोजेनेसिस इन ॲनिमल्स नेक्स्ट टॉपिक आहे. क्लिव्हेजचा टॉपिक आपण संपवला, पुढचा टॉपिक घेतोय मॉर्फोजेनेसिस इन ॲनिमल्स. याच्यामध्ये सेलच्या शेपमध्ये स्पेसिफिक चेंजेस होतात.
सेलच्या पोझिशनमध्ये चेंजेस होतात आणि सर्व्हायव्हलमध्ये काय होतं त्याच्यामध्ये ते आपण याच्यामध्ये पाहणार आहे. आपण मॉर्फोजेनेसिस म्हणजे काय, तर अवयव तयार व्हायला लागतात. मॉर्फोलॉजी म्हणजे काय, स्ट्रक्चरचा अभ्यास. तर हे स्ट्रक्चरचा अभ्यास केव्हा सुरू होतो, स्ट्रक्चरचा अभ्यास केव्हा सुरू होतो, तर हे मॉर्फोजेनेसिस आपल्याला सुरू होतं तेव्हा. ओके, सो क्लिव्हेज नंतर मग सेल डिव्हिजन जो आहे ती कमी होऊन जाते. सेल डिव्हिजनचा रेट जो आहे तो एकदम कमी होऊन जातो. क्लिव्हेज झाली की सगळ्या सेल बनवून गेलेल्या आहे. आता एक सेलच्या अनेक सेल तयार झाल्या, भरपूर सेल तयार झाल्या, छोट्या आणि भरपूर. त्याला मेरोब्लास्ट म्हणतात, आपण पाहिलं. मग तो सेल डिव्हिजनचा रेट जो आहे तो कमी होऊन जातो आणि नॉर्मल सेल सायकल जे आहे ते चालू व्हायला लागतं. मग याच्यामध्ये मॉर्फोजेनेसिस होतं. ओके, ही मॉर्फोजेनेसिसची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये सेल जी आहे ती ॲप्रोप्रिएट लोकेशनमध्ये येते. तर याच्यामध्ये गॅस्ट्रोलेशन पहिल्यांदा होतं. गॅस्ट्रोलेशन म्हणजे काय, तर सेलची मुवमेंट ब्लास्टुलाच्या सरफेसपासून आतमध्ये त्या सेल अशा वळायला लागतात. एम्ब्रिओमध्ये, गर्भामध्ये आतमध्ये वळतात त्या सेल, त्याला म्हणतात गॅस्ट्रोलेशन. नाव ऑर्गॅनोजेनेसिस, तर ऑर्गन तयार होतात. फॉर्मेशन ऑफ ऑर्गन्स, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑर्गन्स इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनोजेनेसिस. म्हणजे आपल्या शरीरामध्ये अवयव तयार व्हायला सुरुवात होते. ओके, तर त्याला म्हणतात ऑर्गॅनोजेनेसिस. ऑर्गन कोणते, लिव्हर, किडनी, पँक्रियाज, हार्ट, लंग्स, नंतर स्टमक, इसोफेगस, डिओडिनम, नंतर टेस्टीज, ओव्हरीज, नंतर माउथ, नोज, आईज, इयर्स, नोज, स्किन वगैरे. हे जे सगळे ऑर्गन्स आहेत हे ऑर्गन तयार होण्याच्या प्रोसेसला ऑर्गॅनोजेनेसिस म्हणतात. नाव गॅस्ट्रोलेशन. गॅस्ट्रोलेशन म्हणजे काय, सेलची रिअरेंजमेंट होते. ब्लास्टुलामध्ये सेलची रिअरेंजमेंट होते म्हणजे यामध्ये 3 लेयर्ड एम्ब्रिओ तयार होतो, त्याला म्हणतात गॅस्ट्रुला. हे जे 3 लेयर्स आहेत गॅस्ट्रोलेशनमुळे तयार झालेल्या त्याला एम्ब्रियॉनिक जर्म लेयर्स असं म्हणतात. ओके, याच्यामध्ये एक्टोडर्म असते आउटर लेयर, नंतर एंडोडर्म असते, त्याच्यामुळे डायजेस्टिव्ह ट्रॅकचे लायनिंग जे आहे ते एंडोडर्मपासून तयार होतं. नंतर मेसोडर्म असते, त्याच्यामध्ये स्पेस भरलेली असते. एंडोडर्म आणि एक्टोडर्मच्या मध्ये स्पेस भरलेली असते ही मेसोडर्मची. तर अशा या गॅस्ट्रोलेशनमुळे ह्या 3 जर्म लेयर पहिल्यांदा तयार होतात. ओके, गॅस्ट्रोलेशनमुळे 3 जर्म लेयर तयार होतात. एम्ब्रियॉनिक असतात ह्या, म्हणजे गर्भावस्थेतल्या लेयर्स आहे म्हणून त्यांना डर्म असं नाव दिलेलं आहे. आणि ॲनिमलमध्ये ज्या असतात त्यांना डर्मिस असं म्हणता येईल. इपिडर्मिस, मेसोडर्मिस आणि एंडोडर्मिस. तर ते ॲनिमलमध्ये जे असतात त्यांना डर्मिस म्हणतात आणि गर्भामध्ये जे असतात त्यांना एंडोडर्म असं म्हणतात. तर ह्या ज्या जर्म लेयर्स आहेत याच्यामध्ये स्पेसिफिक स्ट्रक्चर्स दिसतात अडल्ट मॅमलमध्ये. ओके, नाव एक्टोडर्म. तर आउटर लेयर ऑफ एम्ब्रिओ म्हणजे एक्टोडर्म. याच्यामध्ये इपिडर्मिस असते, स्किन तयार होते, त्याच्या डिरिव्हेटिव्ह तयार होतात. आता हा फेट मॅप आहे सगळा. त्या एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म पासून काय काय तयार होतं ऑर्गन्स ते सगळं याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, एक्टोडर्म जी आहे आउटर लेयर, एम्ब्रिओची आउटर लेयर, त्यापासून काय काय तयार होतं, तर इपिडर्मिस तयार होतं, स्किनची इपिडर्मिस. तिचे डिरिव्हेटिव्ह तयार होतात म्हणजे स्वेट ग्लँड्स, हेअर फॉलिकल्स म्हणजे केस, स्वेट ग्लँड म्हणजे घामाच्या ग्रंथी, नंतर नर्व्हस आणि सेन्सरी सिस्टीम्स ही एक्टोडर्मपासून तयार होते. पिट्युटरी ग्लँड तयार होते, ॲड्रिनल मेडुला तयार होतो, जॉज, टीथ, जर्म सेल हे सगळं एक्टोडर्मपासून बनतं. नंतर मेसोडर्म ही एम्ब्रिओची मिडल लेअर आहे. तर याच्यामध्ये
स्केलेटल किंवा मस्क्युलर भाग असतो. स्केलेटल किंवा मस्क्युलर सिस्टीम्स ह्या मेसोडॉर्म पासून बनतात. स्केलेटल सिस्टीम्स म्हणजे पूर्ण हाडाचा सापळा आणि मस्क्युलर सिस्टीम म्हणजे पूर्णपणे स्नायू, हे मेसोडॉर्म पासून तयार होतात. सर्क्युलेटरी सिस्टीम तयार होते, लिम्फॅटिक सिस्टीम तयार होते मेसोडॉर्म पासून. नंतर एक्सक्रिटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तयार होते. फक्त जर्म सेल्स तयार नाही होत, पण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तयार होते मेसोडॉर्म पासून. नंतर स्किनची डर्मिस तयार होते मेसोडॉर्म पासून. ॲड्रिनल कॉर्टेक्स मेसोडॉर्म पासून तयार होते. तर ह्या सगळ्या सिस्टीमचे मराठी नावं तुम्हाला यायला पाहिजे FYBSC मध्ये. ओके. स्वेट ग्लँड म्हणजे काय, मी घामाच्या ग्रंथी सांगितल्या. सेन्सरी सिस्टीम्स म्हणजे सेन्स ऑर्गन्स. सेन्स ऑर्गन्स म्हणजे पंच ज्ञानेंद्रिये मराठीत त्याला म्हणतात, सेन्स ऑर्गनला. ओके. पिट्युटरी ग्लँड ही एक एंडोक्राइन ग्लँड आहे. ॲड्रिनल ग्लँड ही पण एंडोक्राइन ग्लँड आहे. जॉज म्हणजे जबडे, दात. ओके. स्केलेटल सिस्टीम म्हणजे हाडांचा सापळा. मस्क्युलर सिस्टीम म्हणजे स्नायू. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्ताभिसरण संस्था, सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे. लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे लिम्फाची भिसरण संस्था. एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे उत्सर्जन संस्था. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे प्रजोत्पादन संस्था. ओके. तर असं हे नावं तुम्हाला लक्षात पाहिजे. इपिथेलियल लायनिंग डायजेस्टिव्ह ट्रॅकचं हे एंडोडर्म पासून तयार होतं. त्याच्याशी असोसिएटेड ऑर्गन्स जे आहेत, लिव्हर, पॅन्क्रियाज, हे सगळे एंडोडर्म पासून तयार होतात. पित्ताशय आणि यकृत. ओके. इपिथेलियल लायनिंग जे रेस्पिरेटरी सिस्टीमचं म्हणजे श्वसन संस्था. रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे काय, श्वसन संस्था. तर इपिथेलियल लायनिंग जे रेस्पिरेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम आणि रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक, याचं इपिथेलियल लायनिंग आणि याचे डक्ट्स जे आहेत ते एंडोडर्म पासून तयार होतात. नंतर थायमस, थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्लँड जे आहेत ह्या एंडोडर्म पासून तयार होतात. ओके. नाव गॅस्ट्रुलेशन इन सी अर्चिन्स. गॅस्ट्रुलेशन हे व्हेजिटल पोलला होतं, ब्लास्टुलाच्या. मेसेनकाइम सेल ज्या आहेत त्या मायग्रेट होतात, ब्लास्टोसिलमध्ये जातात. व्हेजिटल प्लेट जी आहे ती तयार होते. रिमेनिंग सेलपासून व्हेजिटल प्लेट तयार होते आणि व्हेजिटल पोल जो आहे तो इनवर्डला पुश होतो, इन्व्हॅजिनेशनमुळे पुश होतो आतमध्ये. न्यूली फॉर्मड कॅव्हिटी जी आहे ती तयार होते, त्याला आर्केंटेरॉन म्हणतात. आतमध्ये त्या सेल पुश झाल्यामुळे कॅव्हिटी तयार होते, त्याला आर्केंटेरॉन म्हणतात. हे जे ब्लास्टोपोअरमधून हे ओपन होतं आणि त्यापासून ॲनस तयार होतं. आता बघा, हे ब्लास्टोसील आहे, त्यामध्ये या मेसेनकाइमच्या सेल्स, व्हेजिटल प्लेट आहे, व्हेजिटल पोल हा ॲनिमल पोल. इथे असं दिसतंय, या फिलोपोडिया आहे. हा आर्केंटेरॉन तयार झाला, हा आर्केंटेरॉन मध्ये गेला बघा. ही डायजेस्टिव्ह ट्यूब तयार झाली. डायजेस्टिव्ह ट्यूब म्हणजे माउथ पासून ॲनस पर्यंत आपल्या पोटामध्ये जी नळी असते ती नळी एंडोडॉर्म पासून ही तयार झालेली आहे. ॲनस इकडे झाला तयार आणि इकडे माउथ तयार झाला. तोंड आणि गुदा हे तयार झालं. आता बघा, निळा कलर जो दाखवला आहे तो फ्युचर एक्टोडर्मचा आहे. लाल कलर जो आहे तो फ्युचर मेझोडर्मचा आहे आणि पिवळा कलर जो आहे तो फ्युचर एंडोडर्मचा आहे. खूप छान फिगर काढलेला आहे, म्हणून मी तुम्हाला हे शिकवायला घेतलेलं आहे. 1760 मटेरियल्स ढुंडाळलं, त्यातून हे सिलेक्ट केलेलं आहे. ओके. नाव आता ही एक एक सेल दिसते, त्याच सेल ज्या आपण पाहिल्या त्या एक एक सेल इथे दाखवल्या आहेत. ही ब्लास्टोसिल बघा, ही. ओके. याच्यामध्ये या फिलोपोडिया आहेत, या मेसेनकाइम सेल्स आहेत. आर्केंटेरॉन अर्धा भाग 50 मायक्रोमीटरचा आहे. गॅस्ट्रुलेशन फ्रॉगमध्ये कसं होतं,
मॅमल्समध्ये पण पाहतोय आपण आणि फ्रॉगमध्ये पण पाहतोय, दोघं सायमल्टेनियसली चालू आहे. फ्रॉगमध्ये गॅस्ट्रुलेशन ग्रुप ऑफ सेल ज्यावेळेस डॉर्सल साईडला येतात ब्लास्टोलाच्या, तर त्या आतमध्ये वळायला सुरुवात होतात इन्व्हॅजिनेशन म्हणजे, आणि आतमध्ये वळल्यानंतर तिथे क्रीस तयार होते रिजनमध्ये, ग्रे क्रिसेंट तयार होतो, चंद्राकृती भाग. त्या क्रीसच्या वरचा जो पार्ट असतो त्याला डॉर्सल लिप म्हणतात, ब्लास्टोपोरचा डॉर्सल लिप, आणि खालचं जे असतं ते ब्लास्टोपोरचं खालचं जे आहे ते तुम्हाला व्हिडिओ पण दाखवेल, तुम्ही मला कॉमेंटमध्ये टाकून हे करा. एम्ब्रिओलॉजीची व्हिडिओ पण आहे, फर्टिलायझेशन झाल्यानंतर क्लिवेज होते तोपर्यंतचे व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहे नेटवरती, तुम्ही बघा. ओके, लाईव्ह व्हिडिओ आहे, गॅपअप करून तयार केलेले व्हिडिओ आहेत नेटवरती. डॉर्सल लिप तिथे ब्लास्टोपोरचं तयार होतं. सेल जी आहे ती मूव्ह होते पुढे एम्ब्रिओ सरफेसला, एम्ब्रिओमध्ये इन्व्होल्युशन होतं. या सेल्स ज्या आहेत ते त्याच्यापासून एंडोडर्म आणि मेसोडर्म तयार होतात. एम्ब्रिओच्या ज्या सेल सरफेसवरती असतात त्याच्यापासून एक्टोडर्म तयार होते. तर हा सरफेस व्ह्यू आहे बघा. क्रॉस सेक्शन मध्ये हा दाखवला आहे आणि हा सरफेस मध्ये दिसतोय असा. ब्लास्टोसिल, डॉर्सल लिप ऑफ ब्लास्टोपोर, व्हेजिटल पोर, अर्ली गॅस्ट्रोला आहे हा ब्लास्टोसिल. तुम्ही स्टॉप करून व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता. ओके, पूर्ण फिगरचा स्टडी करा आणि हे लेबल्स पहा. हे मुवमेंट दाखवलेलं आहे, मुवमेंटचे डायरेक्शन या बाणामुळे. ओके, सेल मूव्ह होतात, आतमधल्या बाजूला पुश होतात सेल, आणि अशी कॅव्हिटी तयार होते बघा. इकडनं असं आतमध्ये ही कॅव्हिटी तयार झालेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला हे फार चांगलं समजेल, तुम्ही व्हिडिओ बघा किंवा मी टाकेल तुम्हाला लिंक. ठीक आहे, मला आठवण द्या जर समजा मी विसरलो तर. सो अशा रीतीने हे डेव्हलपमेंट जी आहे ती तयार होते. हे एक एक दिसतंय आता सरफेस पे. हे दुसरं, ही तिसरी फिगर, चौथं गॅस्ट्रुलेशन. आता चिक म्हणजे कोंबडीमध्ये प्रायर टू गॅस्ट्रुलेशन एम्ब्रिओ हा अपर साईडला असतो, लोअर लेअर असतो, त्याच्यामध्ये इपीब्लास्ट तयार होतो, हायपोब्लास्ट तयार होतं. गॅस्ट्रुलेशनमध्ये इपीब्लास्टच्या सेल ज्या आहेत त्या आतमध्ये जातात आणि एम्ब्रिओ जो आहे तो योकमध्ये दिसतो. ठीक आहे, गॅस्ट्रुलेशन इन चिक. आपण याच्या पुढची साईड ओके. मग